संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विषय निघाला की वाल्मिक कराडचा चेहरा डोळ्यासमोर येतो। सर्व राज्यभरात या हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। मोर्चे काढले जात आहेत, आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, आरोपीच्या अटकेच्या बातम्याही समोर येत आहेत। असं असताना या प्रकरणातील राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा उजवा हात म्हणून ओळखला जाणारा वाल्मिक कराड सध्या जाम चर्चेत आलाय। सोशल मीडियावर वाल्मिक कराडच्या दहशतीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। संतोष देशमुख प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर तसेच वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले, तर विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी जोर धरत आहे। तसं पाहिलं तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील मैत्रीचे नाते हे घनिष्ठ असल्याचं बऱ्याचदा दिसून येतं। धनंजय मुंडे यांचे सगळे व्यवहार कराड हाच पाहतो असं सुरेश धस यांनी म्हटलेलं। या प्रकरणात सुरेश धस रोज नवनवीन माहिती देत आरोप करत आहेत। अशातच वाल्मिक कराड कोण आहे, तो धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कसा झाला, वाल्मिक कराडकडे किती संपत्ती आहे, वाल्मिक कराडवर किती गुन्हे दाखल आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बीड शहरासह ग्रामीण भागातील गल्लीबोळात वाल्मिक कराड माहिती नाही असा व्यक्ती सापडणार नाही असं म्हणतात। कराड अण्णा या नावाने सर्वांनाच ओळखीचे आहेत। वाल्मिक कराडची या एरियामध्ये मोठी दहशत आहे। पोलिसांचा दरबार वाल्मिक कराडच्या घराबाहेर भरतो अशा चर्चा आहेत। वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडेंचा घरकाम करणारा, मात्र जेव्हा धनंजय मुंडे यांनी पक्ष बदलला तेव्हा वाल्मिक कराड हा धनुभाऊंपाशी केला आणि हळूहळू धनंजय मुंडे यांचे सगळे व्यवहार कराडच पाहायला लागला। धनंजय मुंडे यांचं साम्राज्य वाल्मिकांनी उभं केलं असं म्हटलं जातं। वाल्मिक कराडच्या दहशती मागे धनंजय मुंडे यांचे राजकीय पाठबळ असल्याचे आरोप सुरेश धस यांनी केले। वाल्मिक कराडची दहशत ही आजची नसून अनेक वर्षापासूनची आहे। या दहशतीतूनच वाल्मिकने खंडणी, अपहरण, हप्ते गोळा करणं अशा अनेक माध्यमातून बक्कळ पैसा कमवल्याचे त्याच्यावर आरोप होतात। वाल्मिक कराडकडे करोडोची संपत्ती आहे। आता एवढी संपत्ती कशी आली, कुठून आली, असे अनेक प्रश्न तयार होतात। म्हटलं जातं बीडमध्ये ही जमीन कुणाची असं विचारलं तर ही जमीन 45 एकर जमीन अण्णाची, दुसरीकडे 50 एकर जमीन अण्णाची असं सांगितलं जातं। अण्णाकडे जमिनी, घरं अशी बरीच मालमत्ता आहे। बार्शी तालुक्यात 45 एकर, सोनपेठ तालुक्यात 45 ते 50 एकर, सोनपेठ तालुक्यातील आणखीन दुसऱ्या भागात 20 एकर क्रशर, माजलगाव तालुक्यातील शिरसी पारगाव येथे 45 ते 50 एकर, मांजरसुंबा गावात दुसऱ्या पत्नीच्या नावावर 45 एकर, पुण्यातील मगरपट्टा सिटी हा अतिशय महागडा परिसर आहे, तिथे देखील वाल्मिक अण्णाने ड्रायव्हरच्या नावावर अख्खा फ्लोअर केलेला आहे असा दावा सुरेश धस यांनी केला। वाल्मिक अण्णाच्या अकाउंटमध्ये 1000 ते 1500 कोटीच्या पुढे प्रॉपर्टी असेल। वाल्मिक कराडचं आणि त्यांच्या जोडीला कोण आहे हे पाहावं लागेल। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एका नाण्याच्या दोन्ही बाजू एकच आहे। वाल्मिक कराड आत गेल्यापासून अनेक लोक आता पुढे यायला लागले आहेत। लोक येऊन सांगतात की आमच्यावर अन्याय झाला। संगीत दिगोळे पासून आतापर्यंत 10 ते 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हे मॅनेजमेंट कोण करतं, माहिती देणाऱ्यांना हे भेटत आहे। बाहेरची लोक किती दिवस पुरणार आहेत अशी भाषा आका आणि आकाचे आका करत असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं। आता वाल्मिक कराड याच्यावर गुन्हे किती दाखल आहेत ते आपण पाहूयात। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे। त्यातील 8 आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत। प्रत्येकावर हत्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी, खंडणी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल करण्यात आले। यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर तब्बल 19 तर वाल्मिक कराडवर 15 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण, 2 कोटीची खंडणी, मारहाण, अॅट्रॉसिटी या गुन्ह्यातील 8 आरोपींवर खंडणी, हाफ मर्डरसह इतर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।